जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धरास्म्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पद्मपुराणांतर्गत श्रीमद भागवत महापुराणातील महात्म्य जे आहे ते दिलेलं आहे. 6 अध्यायामधलं जे महात्म्य आहे तिथून आपण सुरुवात केली होती. आज आपलं हे या मालिकेतलं 6वं प्रवचन आहे, 5वं आणि 6वं. मागच्या वेळेस आपण पाहिलं की भक्तीच्या दोन्ही पुत्र जे आहेत ज्ञान आणि वैराग्य, ते निस्तेज पडलेले आहेत. त्यांना जागृती आणण्यासाठी देवर्षी नारदांनी वेद वेदांत घोषेश्च गीता पाठैर मुहुर्मुहु, गीता पाठ, वेद, वेदांत, वेदांत म्हणजे उपनिषद यांचा मोठमोठ्याने उच्चार केला, तरी पण त्यांच्या स्थितीमध्ये काही फरक पडला नाही. ते काही जागे झाले नाहीत. ते जसे वृद्ध होते आणि त्या आईच्या म्हणजे भक्ती मातेच्या मांडीवर डोकं ठेवून हे दोघे वृद्ध पुरुष म्हणजे तिचे मुलं हे जे झोपलेले होते ते तसेच राहिले. त्यामुळे नारदांना पुन्हा असं वाटलं की आता यांना आपण कसं जागा करावं, म्हणून नारद चिंता करू लागले. आणि त्या चिंतेमध्येच ते जेव्हा तिथे आकाशवाणी झाली की तू खेद करू नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझ्यामुळेच यांना दोघांना जागृती येणार आहे. म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे पुन्हा पूर्वपदाला तरुण होतील. त्यासाठी मग काय करू, तर ते त्या ठिकाणी आकाशवाणी झाली की तुम्ही आता या ठिकाणी तप करा किंवा तुम्ही या ठिकाणी काहीतरी चांगलं अनुष्ठान करा. त्याप्रमाणे ते नारद चिंता करत असतानाच बद्रीनाथाला गेले आणि बद्रीनाथाला गेल्यानंतर त्यांची भेट त्या ठिकाणी चारही सनकादी ऋषी सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांची भेट बद्रीनाथाच्या ठिकाणी झाली. इथपर्यंतचा भाग आपण पाहिला. आता आपण त्या पुढचा भाग पाहूया. भवन्तो योगिनः सर्वे बुद्धिमन्तो बहुश्रुताः, पंचाहयन संयुक्ता पूर्वेषामपि पूर्वजाः. आपण बुद्धिमान आहात, ते 4 जणांना नारद म्हणतात. आपण बुद्धिमान आहात, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, दिसायला 5-5 वर्षाचे बालक दिसतात, तरी आमच्या सर्वांच्या पूर्वजांचेही तुम्ही पूर्वज आहात. आणि आपला मंत्र कोणता आहे? हरिशरणम 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 नित्यम येषा मुखे वचः. हा मंत्र आपण नेहमी म्हणत असता आणि त्यामुळे कालसुद्धा आपल्याला बाधा करू शकत नाही, वृद्धावस्थासुद्धा आपल्याला येऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही असे तरुण दिसत आहात. येशाम भ्रूभृंग मात्रेण द्वारपालो हरे पुरा. भगवंताच्या द्वारपाल असणारे जय आणि विजय यांच्याकडे त्यांनी यांना आज जाऊ दिलं नाही या 4 सनकादी ऋषींना. त्यामुळे त्यांना थोडासा राग आला. भ्रूभृंग मात्रेनं थोडी भुवई उंचावली आणि ते दोघे जय विजय यांना त्या ठिकाणाहून त्यांचं पतन झालं आणि या पृथ्वीवर त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागला. आपण पाहतो हे 3 जन्म कोणते आहेत ते. त्यानंतर आपण पाहतो
की आता तुम्ही सत्कर्म करा अशी आकाशवाणी होती. त्यामुळे ते म्हणतात की आता सत्कर्म कोणतं, हे त्यांनी सनकादी ऋषींना विचारलं. आता कोणतं सत्कर्म करू? तर श्रीमद भागवतालाप सतुगीत शुकादिभिः, म्हणजे श्री शुकदेवाने परीक्षित राजांना सांगितलेलं जे भागवत शास्त्र आहे, श्रीमद भागवत ग्रंथ आहे, त्याचं तुम्ही पुन्हा पुन्हा पठण करा, तेच सत्कर्म तुम्ही करावं, असा सूचना त्या ठिकाणी सनकादी ऋषींनी त्यांना दिलेले आहे. आणि त्यामुळे हे नारदाच्या मांडीवर असणारे, भक्तीच्या मांडीवर असणारे ज्ञान आणि वैराग्य यांना जागृती येईल, ते पुन्हा तरुण होतील. आणि असे शब्द ऐकल्यानंतर भक्तीला सुद्धा आनंद झाला की आता आपली जी चिंता होती ती आता सहजपणे दूर होणार आहे. त्यामुळे भक्ती आता आनंदित झाली आणि ती पुन्हा पुन्हा नारदांच्या पाया पडू लागली आणि ती सांगायला लागली की प्रलयम ही गमिष्यती श्रीमद भागवते ध्वने कलेर्दोषोर इमे सर्वे सिंह शब्दात वृका इव. हे श्रीमद भागवताचे शब्द कसे आहेत की एखाद्या जंगलामध्ये लांडगे एकदा एका ठिकाणी गोळा झाले असतील तर सिंहाची नुसती गर्जना ऐकून ते जसे पळून जातात, तसं श्रीमद भागवताच्या नुसत्या शब्दानेच ते कानावर पडताच कलियुगाचे सर्व दोष नाहीसे होतात, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ज्ञानवैराग्य संयुक्ता भक्ती प्रेमरसावहा प्रतिगेहम प्रतिजनम तत क्रीडा करिष्यती. म्हणजे प्रत्येक घरामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भक्ती पुन्हा जागृत होईल अशा प्रकारे मी प्रयत्न करेन, असं नारदांनी तिला आश्वासन दिलं. आता इथे संवाद चालू आहे नारद आणि कुमार, म्हणजे सनकादिक ऋषीही, की कसं आमूलाग्रम रसस्तिष्ठन, म्हणजे एखाद्या झाडामध्ये त्याच्या मुळापासून त्याच्या शेंड्यापर्यंत सर्व ठिकाणी त्याला पुढे येणारं जे फळ आहे त्या फळाचा रस असतो, सगळीकडे असतो, पण त्याचा स्वाद आणि फळाच्या रसाचा स्वाद हे कधीही सारखे नसतात. म्हणजे आपल्याला एखादे आंब्याचं झाड आहे, त्यामध्ये कुठलीही साल काढली, कुठलंही पान काढलं, देठ काढलं, ते जरी आपण चावून पाहिलं तरी त्याला आंब्याचा स्वाद येणारच नाही, जोपर्यंत आपण त्याचं जे फळ आहे, मधुर फळ आहे, आंबा जो आहे रस असलेला, त्याचा स्वाद हा केव्हाही त्याच्यापेक्षा वेगळाच असतो. त्याप्रमाणे ते सांगतात, जसं दूध आहे आणि दुधामध्ये लोणी आहे, पण त्या लोण्यापासून तूप होईल, तुपापासून आपण वात लावतो, तुपाची वात लावतो, पण तूप नसेल घरी तर त्यामध्ये दूध टाकलं तर ती आणि वात लावली तर ती वात जळणार नाही. म्हणजे जोपर्यंत त्या दुधावर संस्कार होणार नाही, त्याचं तुपामध्ये रूपांतरित होणार नाही, तोपर्यंत त्याचं कार्य जे आहे जसं पाहिजे तसं होणार नाही. तेच तूप आपण दुधापासून वेगळं केलं की मग मात्र ते देवतांसाठी स्वादिष्ट होतं आणि तोच प्रसाद आपण घरामध्ये रोज आपण तो ग्रहण करत असतो, जेवत असतो आपण. पण आपल्याला ही कल्पना नसते की आपण जे जेवण करतो तो भगवंताचा प्रसाद आहे आणि प्रसाद म्हणून ते आपण भक्षण केलं पाहिजे. एक तुकाराम महाराजांचा अभंगसुद्धा याच प्रकारचा आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर, जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी, देव देहात देहात काहो जाता देवळात, आणि तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना. ही दृष्टी तुकाराम महाराजांनी या अभंगातून दिली. आणि त्याच प्रकारे इथे नारदसुद्धा सांगतात की या भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य यांना पुन्हा जागृती आणेल. म्हणजे या पृथ्वीवर ते जे विचरण करीत होते आणि ती ही दशा पाहिली या भक्तीची, आणि तिचे वृद्ध असे पुत्र जे आहेत ज्ञान आणि वैराग्य, त्यांना अकाली असं वृद्धत्व आलं, त्या सर्वांना पुन्हा पूर्वपदावर आणणं, पूर्वस्थिती त्यांची प्राप्त करून देणं, यासाठी मी प्रयत्न करेन. मागच्या वेळेस आपण पाहिलं. आणि असं मी जर नाही केलं तर मी माझं नाव म्हणजे नारद म्हणून सांगणार नाही किंवा भगवंताचा भक्त म्हणून घेणार नाही, असं आश्वासन त्याने दिलं. आता नारद असं म्हणतात की भाग्योदयन बहुजन्म समार्जितेन सत्संगम च लभते पुरुषो यदैवै, अज्ञान हेतु कृत मोहांधकार नाशम विधाय ही तदोदये विवेकः. माझ्या मोठ्या भाग्याने आपलं दर्शन झालेलं आहे आणि अज्ञान जे आहे माझ्या ठिकाणचं आणि मोह याचा अंधकार जो आहे तो आता आपल्या कृपेनेच दूर होणार आहे आणि माझ्या ठिकाणी विवेकाचा उदय होईल. म्हणजे जेव्हा मनुष्याला अनंत जन्माचा संचित पुण्याचा जेव्हा उदय होतो तेव्हा त्याला सत्संग प्राप्त होतो. त्याप्रमाणे आपला सत्संग मला आता प्राप्त झालेला आहे
आणि त्यामुळे आता पुन्हा माझं जे कार्य आहे सत्कर्म करायचं, या कार्याला मी लागेन आणि तेव्हाच मी स्वतःला भगवंताचा भक्त म्हणून घेईल. अशा प्रकारे हा दुसरा अध्याय जो आहे की भक्तीच्या कष्टाचं निवारण करण्याचं जे नारदाने पण घेतला होता आणि त्याप्रमाणे ते करायला प्रयत्न करायला ते सुरुवात करत आहेत. पण ते सत्कर्म कोणतं हे मात्र अजूनही त्यांच्या लक्षात आलं नाही. पण त्यांची ती तयारी होती की मी या भक्तीला पुन्हा या जगामध्ये, या पृथ्वीवर सर्वांच्या हृदयात पुन्हा स्थापन करेन, असं त्यांनी आश्वासन पण दिलं. आणि या श्लोकाबरोबर, या कथेबरोबर हा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ.